उद्या तुझ्या मस्तकावर राजमुकुट ठेवला जाईल, पण हे लक्षात ठेव, जो हा राजमुकुट धारण करतो तो स्वतःला आपल्या देशाच्या आणि आपल्या प्रजेच्या स्वाधीन करतो. राजा होणे याचा अर्थ संन्यासी होणे. मग त्याचे स्वतःचे काही उरत नाही, सर्व काही देशाचे होऊन जाते. गरज भासल्यास राजाला देशासाठी आपली पत्नी, मूल, मित्र आणि अगदी स्वतःचे प्राणही अर्पण करावे लागले तर अर्पण करावे, कारण देश हाच त्याचा मित्र आहे. देश हेच त्याचे कुटुंब आहे. जो देशासाठी आपल्या सर्वस्वाचे त्याग करू शकत नाही त्याला राजा बनवून प्रजेकडून कर घेण्याचा काही अधिकार नाही. राजाला आपल्या आचरणातून एक मर्यादा, एक आदर्श प्रस्थापित करावा लागतो, कारण प्रजा त्यालाच बघून वर्तन करते. राजाची मूळ शक्ती शिक्षा नाही, न्याय आहे. न्याय जो पक्षपातपणापासून मुक्त आहे आणि जो संकुचितही नाही, कारण न्याय करताना औदार्यही सोडू नये. राजाला पृथ्वीचा देव म्हटले गेले आहे, कारण लाखो जीवांचे जीवन, मरण, सुख, दुःख त्याच्या हातात असते. म्हणून राजाकडे दया, क्षमा, उदारता इत्यादी भगवंताचे गुण असले पाहिजे.